मुलगा आहेस ना, तू जेवायचं नाही आणि तू मुलगी आहेस ना गं, तू श्वास नाही घ्यायचा. आता तुम्हाला वाटत असेल मी वेडी झाले की काय? आता जेवण न करणं आणि श्वास न घेणं, अरे मरतील ना ते. जसं तुम्हाला वाटतं की जेवण करणं आणि श्वास घेणं ही खूप बेसिक गोष्टी आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत दोघांसाठी. मुलगा आणि मुलीचं काय येतं यात, हो की नाही? की मुलगा असो की मुलगी दोघांसाठी श्वास घेणं आणि जेवण करणं नॉर्मल आणि इम्पॉर्टंट आहे. त्यांना जगायचं असेल तर. पण जेव्हा तुम्हाला इमोशनच्या बाबतीत येतं, तेव्हा तुम्ही जेंडरमध्ये का डिव्हाईड करतात इमोशन्स? इमोशन्स प्रत्येक माणसाला इमोशन्स सेम फील होतात. प्रत्येक माणसांच्या भावना सारख्याच असतात. फक्त इंटेन्सिटी वेगवेगळी असते. पण तुम्ही काय करता? तुम्ही म्हणतात मुलांनी रडलं नाही पाहिजे. त्यांना येतं रडू, त्यांनाही सारखा त्रास होतो जेवढा त्रास मुलींना होतो. पण मग तुम्ही सतत त्यांच्या मनावर बिंबवत जातात, की मुलांनी रडायचं नाही, मुलांनी रडायचं नाही. आणि मुलींना म्हणतात, "तू जास्त राग-राग नाही करायचा, तू चिड नाही करायची." ठीक आहे. आपण सांगायचा प्रयत्न करतो, पण हे जे इमोशन्स असतात त्यांना व्हॅलिडेशनची गरज असते. तो आज रडतोय, त्याला आज राग येतोय, त्याला जेलसी फील होते, त्यांना ठीक आहे. प्रत्येकांना सारखे इमोशन्स फील होतात. पण मग जेव्हा इमोशन जेंडरचा पार्ट बनून जातो, तेव्हा खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड गोष्टी फ्युचरमध्ये घडतात. त्यासाठी मी सांगते, की जसं आपण नॉर्मल म्हणतो, की खाणं-पिणं, श्वास घेणे दोघांसाठी नॉर्मल आहे. तसंही इमोशन्स जे फील करतो आपण ते नॉर्मल असलं पाहिजे. आणि चुकूनही यानंतर असं म्हणू नका तुमच्या मुलाला, "तू मुलगा आहे, तू रडू नकोस."